सो इट्स 2 AM, 2 वाजले आता रातचे 12 आणि मी आता जे एक्सपिरियन्स शेअर करू राहिलो कधी. सो माझी एक्झाम होती 21 तारखेला शिफ्ट 1 आणि मी सगळ्यात शेवटीला भरला होता माझा फॉर्म. सो इट वॉज शॉकिंग की माझी शिफ्ट 1 सगळ्यात पहिली होती आणि ते पण माझ्या घराच्या जवळ सेंटर होतं माझं. सो इट वॉज शॉकिंग. आणि जे एक्सपिरियन्स तर ठीकच होतं, पण एक प्रॉब्लेम झाली होती आधार कार्डची माझी. पण दॅट वॉज नॉर्मल टू, कारण की मी चेडा होतो, मलाच कळलं नव्हतं की आधार कार्ड ओरिजिनल आणि आधार कार्ड झेरॉक्समध्ये काय फरक आहे म्हणून. सो माझं आधार कार्डचं की काय झालं होतं, आम्ही सेंटरला गेलो. तर तेव्हा डॉक्युमेंट घेतले होते मी, ॲडमिट कार्ड, आधार कार्ड आणि पेन घेतला होता. पेन तर यूट्यूबवर बघितलं होतं मी की पेन अलाउड आहे म्हणून, तर पेन घेऊन गेलो होतो मी, पण ते फेकून दिलं होतं आमचं पेन. सो सगळ्यात पहिले झालं, मी ॲडमिट कार्ड, आधार कार्ड आणि जी मेन आहे ती घेऊन गेलो होतो आतमध्ये. सो आतमध्ये घेऊन गेल्यानंतर माझं सेंटर होतं आयकॉन चिकलठाणा औरंगाबादला, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. सो तिकडे गेलो. तर तिकडे सगळ्यात पहिले बोर्ड लावलेलं होतं, तिथं फ्लोअर नंबर आणि ब्लॉक नंबर होता की काय काय आहे, कोणता फ्लोअर आहे आणि कोणता ब्लॉक आहे अकॉर्डिंग टू रोल नंबर होता ते. सो तिथं लय मोठं पोरांची असं लाईन लागेल होती. आणि माझं ॲडमिट कार्ड होतं आणि आधार कार्डचं झेरॉक्स होतं. झेरॉक्स कलर प्रिंट नव्हतं, नॉर्मल झेरॉक्स होतं. मला काय वाटत होतं की जे QR कोडमध्ये असतं ना, की QR कोड दिसत असेल, आता समजा कलर प्रिंट नसलं तरी अगर QR कोड दिसत असेल तर ती ओरिजिनल मानली जाते. मी कुठेतरी बघितलं ते असं सर्क्युलेट होत राहतं कुठं पण काही पण. सो तिकडे गेलो, लाईन होती लई मोठी. लाईन नंतर माझा नंबर आला. मला ॲडमिट कार्ड दाखवल्यानंतर वॉचमॅन म्हणे झेरॉक्स आधार कार्डचं येणे चालत ओरिजिनल आण म्हणून. आणि त्या टायमाला असं चालतो मी की आधार ओरिजिनल कुठून आणून, मला तर माहीत पण ओरिजिनल काही. मग मी परत गेटकडे गेलो तिकडं, मग तिथे काका उभं होते. त्या वॉचमॅनला विचारलं मी की आता ओरिजिनल झेरॉक्स कुठून आणू. पुढंच एक टपरी टाईप होती, तिथं होतं आधार कार्ड झेरॉक्स. मग तिकडे गेलो मी. सो तिकडे गेलो मी आणि माझे काका आणि पप्पा होते. पप्पा कार पार्क करायला गेले होते तिकडून, काका गेटवर होते. काका बोलले की ओरिजिनल झेरॉक्स लागतं आणि तिथे झेरॉक्सची टपरी का दुकान आहे, तर तिकडे चला म्हणून. सो तिकडे गेलो आम्ही. नंतर मग कलर प्रिंट होतं, कलर प्रिंट काढून आणलं आम्ही. म्हणजे ते असतं काहीतरी थोडं, त्यांचं पेज पण थोडं असं शायनी वाईट टाईप असतं. ते काढलं. नंतर आतमध्ये गेलो होतो. आतमध्ये गेल्यानंतर मग चेकिंग झाली ती, मग सिक्युरिटी चेक झालं तर तिथं पिन फेकून द्याल होता. बाकी नाही, एक टी शर्ट घातलं होतं व्हाईट, स्लीव्ज ऑफ करायला होते, ते पण स्लीव्ज करून दाखवले त्यांना. देन आतमध्ये गेलो आणि तिथं काय ते सीट नंबर आणि ते कोणतं सांगित होते ते. पहिले फोटो काढला होता. आणि फोटो तर कसं असतं की जी आपलं कम्प्युटर असतं ना, कम्प्युटर आपला जे लाईव्ह फोटो काढेल असतं तो, आणि जे तिथे एक फोटो काढतं ते दोन डिस्प्ले होत राहतात. आणि माझं जे तिथं फोटो काढला होता असं लो अँगलनी काढला, त्यांनी कसं बेकार दिसत होतं मी. कसं असतं की तिथं जी स्क्रीन असते आपली, जिथं आपण पेपर लिहितो, तिथं कसं असतं लाईव्ह फोटो आणि हे असतं आपला जो तिथं फोटो काढलेला असतो. आणि ते सर होतं, कोण होतं, भैया होतं काय माहिती, त्यांनी माझं फोटो कसं काढलं, त्याचं जी वेबकॅम होतं असं खालून फोटो काढला त्यांनी माझं. आणि माझं इतकं असं बेकार फोटो आला होता तो. आणि ते डिस्प्ले होत राहत होता, आपण चेक करत राहत होतो. सो त्याच्यानंतर अर्धा घंटा बसून ठेवलं आम्हाला. जेव्हा पेपर सुरू व्हायचे 5 मिनटं पहिले ते बोलले होते सगळे लॉग इन करून घ्या, डेट ऑफ बर्थने लॉग इन करा. आणि ते झाल्यानंतर मग ते बोलले होते की चेअर पुढं करा. इतक्या आमच्या हॉलमध्ये आय थिंक ती 50 का 100 पोरं होती, सगळ्यांनी एकसोबत चेअर पुढं केली, असं खरं आवाज आला होता ते. दॅट वॉज फनी. आणि मग नंतर मग पेपर चालू झाला, तर माऊस क्लिकिंग साऊंड सगळ्यांची चालू झाली. मग तसं झालं. तर मी ते इतकी प्रिपरेशन करून गेलो नव्हतो, कारण की मी 11th सोडलं होतं जास्त करून जे निघून झाल्यानंतर. सो मग घरी बाहेर आलो. मग काय झालं तर मी वॉटर बॉटल आणून दिली आणि मी वॉशरूमला गेलो नव्हतं, माझं ब्लॅडर दुखायला लागलं होतं मध्येच तिथंच. सो दॅट वॉज समथिंग. आता ते झाल्यानंतर मी घरी आलो. देन प्रॅक्टिकलला गेलो. तुम्ही प्रॅक्टिकलला गेला, एक विचारलं की तुझं जेईचं एक्झाम कसं गेला, ते म्हणे ठीक गेलं. तर मी एक पोरीचंच बघितलं आणि तिने 68 अटेम्प्ट केले, त्यांनी पण 68च अटेम्प्ट केले म्हणे. असं काही होतं. घरी आलं तर चिल होतं मी एकदम. आता रिस्पॉन्स चेक केली मी ChatGPTनुसार, तर त्याच्यात 72 मार्क्स दाखवते माझे. ते पण मी अटेम्प्ट जास्त केले नव्हते, 38च अटेम्प्ट केले होते मी. त्याच्यातून काही की तुकीच मारली होती, जास्त काही एवढं पण करून गेलं नव्हतं मी. सो